आता बनवते मी देशी कोंबडीचं सुक्कं चिकन. तर इथं बघू शकता देशी कोंबडी अख्खीच आणली होती आणि तिच्या पोटामध्ये अंड पण होतं. अंड मी साईडला काढून ठेवलं. नंतर चिकनला स्वच्छ 1-2 पाण्यामध्ये धुवून घेतलं आणि हळदी मिठामध्ये शिजवून पण घेतलं. नंतर मसाल्यांमध्ये कांदा, टोमॅटो, खोबरं, ओलं खोबरं होतं. नंतर कोथिंबीर, पुदिना हे सगळं तेलामध्ये भाजून घेतलं आणि त्याची पेस्ट केली. नंतर कढईमध्ये तेल गरम करायचं. 1-2 तेजपत्ते घालायचं. सुरुवातीला कांदा टोमॅटोची पेस्ट आणि नंतर जे खोबऱ्याचं वाटण केलं होतं तर ते वाटण घालून छान व्यवस्थित मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर हळद, भरपूर असा चिकन मसाला आणि चटणी घालायची. चटणी घातल्यानंतर मी थोडंसं पाणी घातलं होतं. पाणी घातल्यावर कसं मसाले अजून छान तेल सुटेपर्यंत भाजतात. आणि नंतर जे शिजवून घेतलेले चिकन आहे तर ते घालायचं. आता मीठ घालायची काही गरज नाही कारण मी हळदी मिठामध्ये शिजवताना भरपूर असं मीठ घातलं होतं. नंतर जे शिजवलेलं पाणी होतं ते घालायचं, झाकण लावायचं आणि झाकण लावून झालं की बघू शकता छान तेल सुटले. आता कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं झाकण लावून ठेवायचं. मस्त सुकं चिकन आपलं तयार झालं. चला या खायला.